केळवे बीच पर्यटन 2026 महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पालघर जिल्ह्याचे खासदार आदरणीय हेमंत सावरा साहेब, पोलीस अधीक्षक उत्पादन शुल्क श्री गणेश बारगजे साहेब, अध्यक्ष संजय घरत, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संजयजी यादवराव, त्याचप्रमाणे उद्योगपती संजय पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले निमिष सावे, संदीप या गावचे प्रथम नागरिक संदीप किनी, प्रवीण पाटील, हरीश बारी, राजेश परब, दिनेश सावे, त्याचप्रमाणे आशिष पाटील, अशोक राऊत, API विजयाताई गोस्वामी, उपसरपंच सालकर, माजी सरपंच भावना किनी, उपस्थित सर्व मंचावर उपस्थित आणि समोर बसलेले सगळे प्रेक्षक आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये या ठिकाणी स्टॉलवरती जे भेट देत आहेत असे सर्व प्रेक्षक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, केळवे हे तसं पाहिलं तर केळवेशी माझा खूप चांगला जवळीक संबंध आहे आणि केळवे हे पालघर जिल्ह्यातील एक निसर्ग, एक सुंदर पर्यटन स्थळ असून आई शीतला देवीच्या सान्निध्यामध्ये असलेले हे पर्यटकांचे एक विशेष आकर्षण राहिलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्यातील नव्हे तर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि गुजरातकडनं सुद्धा पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात. त्यामुळे केळवे बीच हे जिल्ह्याचे एक टुरिझम मॉडेल म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. असं परंतु हे जरी मॉडेल म्हणून जरी ओळखलं असलं, परंतु त्यासाठी त्याला लागणाऱ्या ज्या नागरी सुविधा आहे त्या असणं खूप गरजेचं आहे. तसं पाहिलं तर हा पालघर जिल्हा एक निसर्गरम्य सागरी, नागरी, डोंगरी या तीन विभागामध्ये त्या ठिकाणी विभागलेला गेला आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्र हा एक नागरिक याच्यामध्ये विभागला गेलेला आहे आणि सागरी हा आपण नायगावपासून तर आपला याच्यापर्यंत झाई बोर्डेपर्यंत हा सागरी भाग असलेला मच्छीमार, त्याचप्रमाणे वाडवड समाज, आदिवासी बांधव आणि अन्य मोरे भंडारी असतील किंवा वंजारी असतील, हा समाज त्या ठिकाणी प्रामुख्याने या भागामध्ये राहतो. असं आणि डोंगर या भागामध्ये आपला आदिवासी बहुसंख्येने त्या ठिकाणी राहतो आहे आणि म्हणून हा जिल्हा जो आहे एक विविधतेने त्या ठिकाणी नटलेला आहे. म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये एक वसईचा किल्ला, जे पर्यटनामध्ये विशेष उल्लेखनीय जर उल्लेख करायचं म्हटलं की त्या ठिकाणी वसईचा किल्ला असेल, माता जिवदानी देवीचे मंदिर असेल, माता महालक्ष्मी देवीचे मंदिर असेल, माता शीतला देवीचे मंदिर असेल, सातपाती, केळवे, एडवान, बोर्डी आणि जव्हार तालुक्यासारख्या दाबोसा असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक बीच आणि हिल्स पर्यटन क्षेत्र या भागामध्ये येत असतं आणि म्हणून पालघरमध्ये एक समुद्रकिनारी अबाधित डोंगरदऱ्यात असलेले नैसर्गिक पर्यटन क्षेत्रात एक आराखडा तयार करून त्या ठिकाणी कोकण पर्यटन विभागाचे उपसंचालक असतील, त्याचप्रमाणे पर्यटन विभागाचे अभियंता असतील, यांच्याबरोबर बसून यादवरावजी आपल्याला या ठिकाणी एक आराखडा तयार करून आपण खूप प्रयत्न करत आहेत, पण तरीसुद्धा या ठिकाणी याला एक कायमस्वरूपी एक पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी कोकणाप्रमाणे हा जिल्हा कसं आपल्याला पर्यटन कसं केंद्र सुरू करता येईल, कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल, म्हणून आपण सगळ्यांनी संयुक्तिकपणे या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी खरोखरच या ठिकाणी हा किनारपट्टीचा भाग आपण त्या ठिकाणी डेव्हलप करत असताना मी जेव्हा खासदार होतो तेव्हा सौरासाहेब म्हणजे मी रुपाला साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईनच. खरोखरच अत्यंत म्हणजे एक चांगला मंत्री म्हणून मी या ठिकाणी मी त्यांना खूप जवळून बघितलं म्हणजे. आणि त्या ठिकाणी आम्ही सातपाटीपासून सुरुवात केली तर वसईपर्यंत रामनाईक माजी मंत्री, पेट्रोलियम मंत्री रामनाईक भाऊ रामनाईक साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 8 ते 9 तास त्या ठिकाणी प्रवास करून प्रत्यक्ष पाहणी केली आणि ती पाहणी केल्यानंतर मला सांगताना अभिमान वाटतो की बऱ्याच आपण
ते आल्यानंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी मी त्यांना पत्र दिलं, आपण प्रयत्न केले आहे आणि केंद्रीय मत्स्य व्यवसायाच्या विकासाअंतर्गत 267 कोटी रुपये या सातपाटीला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे. तर आपण लवकरच त्याचं आपण भूमिपूजन पण आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून सातपाटी गाव पुढे मागे त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. त्यामुळे थोडंसं पाण्याचा प्रवाहसुद्धा त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून हे जेवढे समुद्रकिनारे आहे हे कशा पद्धतीने यांचे संवर्धन करता येईल, त्यांचे कसं संगोपन करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे मला सांगताना मगाशी आशिष पाटलाने या ठिकाणी उल्लेख केला की आपण मंत्री असताना या ठिकाणी जे पेवर ब्लॉक म्हणा किंवा ते इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो त्या ठिकाणी राज्यमंत्री असताना आपण 4,48,00,000 रुपयांचा त्या ठिकाणी निधी आपण त्या ठिकाणी आणला आणि केळवा स्टेशनपासून तर केळवा गावापर्यंत आज या ठिकाणी खासदार असताना त्या ठिकाणी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत केळवे स्टेशन ते केळवे बाजार हा 5 कोटीचा अत्यंत चांगला रस्ता त्या ठिकाणी आपण केलेला आहे. मला वाटतं पाटील रिसॉर्ट वगैरे त्या ठिकाणी जमीनला म्हणजे दलदल असल्यामुळे त्या ठिकाणी आपण सिमेंट काँक्रीटच्या त्या ठिकाणी आपण 1 किलोमीटरपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे. तर रस्ता चांगला व्हावा म्हणून संदीप किनीने मागे आंदोलन पण केलं होतं, बरोबर ना? कारण संदीप तसा हा संघर्ष करणारा आहे आणि चांगलं असेल तर त्याला मदत करणार आहे आणि जर चुकीचं काम होत असेल तर त्याला त्या ठिकाणी त्याला नकारात्मक भूमिका पण घेणार आहे आणि त्याने त्यावेळेस विरोध केला, पण त्याला मी समजून सांगितलं आणि त्यानंतर रस्ता मात्र खूप चांगला झाला आणि म्हणून एकूणच या ठिकाणी केळव्यासाठी जे अंतर्गत रस्ते असतील, समाज मंदिर असेल, टेट्रापोल असेल, प्रतिबंधक बंधारे असतील आणि इत्यादी विकासमत कामासाठी आपण या भागासाठी मागील 7 ते 8 वर्षामध्ये आपण 16 कोटीच्या आसपास या ठिकाणी आपण निधीही त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि म्हणून या दमणच्या धर्तीवरती हा खऱ्या अर्थाने DPDC MMBच्या माध्यमातून आणि खासदार साहेबांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी केंद्रामध्ये या ठिकाणी आपण दमणच्या धर्तीवरती कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप करता येईल. आज दमणमध्ये काय माहिती आहे का, नुसतं खडक आहे, माणूस त्या ठिकाणी समुद्रामध्ये खेळू शकत नाही, परंतु या ठिकाणी केळव्याच्या समुद्रामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळू शकतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला डेव्हलप करता येईल. मला या ठिकाणी 2-3 इश्यू आहे. आपलं एक्साईजचे आपले सुप्रिटेंडंट साहेब पण या ठिकाणी बसलेले आहेत. साहेब, आपल्याला माझी विनंती आहे की आपण या भिवंडीला, जसं मुंबई आणि भिवंडीच्या बऱ्याच ठिकाणी सरकारी जमिनीवरती जे अतिक्रमण होतं, परंतु 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, त्यानंतर त्याला रेग्युलाइज केलं. तर मला असं वाटतं की हा एक शासन स्तरावरचा निर्णय आहे, तो तुमच्या लेवलचा निर्णय जरी नसला पण तरीसुद्धा आपण एक संयुक्तिकपणे आपला रिपोर्ट जर समजा आपण पॉझिटिव्हली जर पाठवला तर मी खासदार साहेब आम्ही निश्चितच मुख्यमंत्र्यांना भेटून या ठिकाणी ह्या बाबतीमध्ये एक सकारात्मक पालकमंत्री साहेब आहेत, गणेश नाईक साहेब आहेत, ते सुद्धा पर्यटनाच्या बाबतीत म्हणा किंवा फॉरेस्टच्या याच्या संदर्भातल्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये अत्यंत सकारात्मक असतात आणि म्हणून ते सुद्धा आपण सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. त्याचप्रमाणे पर्यटन व्यवसायासाठी जमीन कृषी येण्यासाठी एक खिडकी योजना हा तो एक जिल्हा स्तरावरचा अधिकार आहे. समुद्रकिनाऱ्यावरती प्रतिबंधक बंधारा बांधणे, नाईक साहेबांना विनंती केली, त्यानंतर त्यांनी या DPDCमध्ये त्या ठिकाणी 3 कोटी रुपये आता त्यालाही निधी प्राप्त झालेला, फक्त वर्क ऑर्डर नसल्यामुळे आज आपण त्याचं भूमिपूजन करणार होतो, परंतु काही टेक्निकल सँक्शन नसल्यामुळे आपल्याला करता येणं पण जरा योग्य नव्हतं. विद्युत दाबाच्या बाबतीमध्ये ऑलरेडी या ठिकाणी AC आणि चीफ इंजिनियर बरोबर आपली बैठक झालेली आहे आणि मला वाटतं की या ठिकाणी आपल्याला लवकरच हे सुद्धा आपण त्या ठिकाणी खासदार साहेब आपण त्या ठिकाणी मार्गी लावू, कारण ऑलरेडी ते ॲक्च्युली अंतिम टप्प्यामध्ये आहे. फक्त त्याला थोडंसं आपण एखादी बैठक घेऊन आपण त्याला त्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला देते, कारण या ठिकाणी AC ज्या समजा, कारण ट्रान्सफॉर्मरच्या अभावी एकच ट्रान्सफॉर्मर आहे आणि दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरसाठी त्या ठिकाणी AC किंवा त्या बाकीच्या गोष्टी आहे ह्यासुद्धा त्या ठिकाणी कधी कधी त्या फारशा म्हणजे आपलं कार्यरत नसतात
आणि म्हणून या ठिकाणी काही अंडरग्राऊंडच्या केबलचा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. त्याचप्रमाणे या ठिकाणी 15 एकर जे एक तलाव आहे ते सुद्धा आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी CEOला सांगून ऑलरेडी बोलणंही झालेलं आहे आणि हा चारही बाजूने कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि पाणकोट किल्ला आहे ते या ठिकाणी खासदार साहेबांचा तो विषय आहे, तो पालघर केंद्रामधला जो आपलं डिपार्टमेंट काय म्हणतो आपण त्याला, पुरातन विभाग जो आहे, त्या पुरातन विभागाशी संपर्क साधून ते करता येईल म्हणजे तो काही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की केळवा स्टेशन हे पर्यटन स्टेशन म्हणून त्या ठिकाणी जाहीर कसं करता येईल यासाठी आपण निश्चितच सगळे प्रयत्न करू. मला सांगताना अभिमान वाटतो की केळवा पर्यटनामध्ये जागतिक दर्जाचे लोक अचानक कसे येतात. एक आपल्याला इथे या ठिकाणी हरीसबारी बसलेला आहे. खासदार साहेब, संजय हरीसबारी या ठिकाणी बसलेला आहे. त्याचं हॉटेल आहे मँग्रोव. छोटं आहे पण सुंदर आहे. तर मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की त्या ठिकाणी मायक्रोसॉफ्टचे सत्यम नडेला आलेले असो, त्यालाही माहिती नाही. आता एवढा मोठा माणूस बरं का, पहिल्या दिवशी आला तेव्हा काय कळलं नाही तसं, पण नंतर दुसऱ्या दिवशी 10 ते 12 मोठमोठ्या म्हणजे त्याने पण गाड्या बघितल्या नसेलच, एवढ्या मोठमोठ्या गाड्या त्या ठिकाणी आल्या, एकदम स्टँडर्ड गाड्या आल्या. त्याला प्रश्न पडला की हा माणूस कोणीतरी मोठा आहे. मग त्याने विचारलं की बा हे तुम्ही, त्याच्याशी ओळख झाली. नंतर त्याने सांगितलं मैं किसी से फोटो नहीं निकालता लेकिन आपसे मैं फोटो निकालो. म्हणजे कसं आहे की सत्यम नडेला त्याने ते जाता तो जगातला तो म्हणजे टॉपमोस्ट मायक्रोसॉफ्टचा तो अध्यक्ष आहे, चेअरमन आहे. आणि त्याने त्या हॉटेलमध्ये एवढ्या छोट्या हॉटेलमध्ये आलं. त्यानंतर त्याने बघितलं किती स्वच्छता, किती वेगळं. खासदार साहेब तुम्ही गेला नसाल तर जरूर जा तुम्ही. असं त्याच्याकडे विशेष खेकडे म्हणजे स्पेशलिस्ट असतात. हे महत्वाचं आहे. आणि जसा त्याचं हॉटेल सुंदर आहे, गोड आहे, तसा तो पण गोड आहे म्हणजे. आणि म्हणून निश्चितच या भागातल्या या पर्यटनाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी आपण जर विचार केला तर हे आपलं केळवा जे पर्यटन आहे हे आपल्याला एक जागतिक लेवलला कशा पद्धतीने नेता येईल यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. मला वाटतं या ठिकाणी मेरीटाईम बोर्ड, त्याचप्रमाणे पतन अभियंता आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. आणि हे केळवा जे आहे, केळवा, बोर्डी आणि चिंचणी हे 3 जे आहे अमित, हे 3 ठिकाण जे आहे हे आपण याच्या धर्तीवरती, दमनच्या धर्तीवरती त्या ठिकाणी आपल्याला एक आराखडा आपण त्या ठिकाणी तयार करतो आहे. किती सक्सेस होईल काय मला माहिती नाही, परंतु निश्चितच प्रयत्न केलं तर निश्चितच काहीतरी पदरी पडेलच. पुनश्च या ठिकाणी मनापासून आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपण आयोजित करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं या ठिकाणी आता प्रेक्षकांना जरा जमवलं पाहिजे, कारण इतका सुंदर कार्यक्रम आहे बरं का, एवढा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आणि पण आपल्या म्हणण्याप्रमाणे प्रेक्षक हे आजूबाजूला असतात, ते ऐकतात असं म्हणजे, त्यामुळे हरकत नाही. परंतु पुनश्च खरोखरच या केळवेचे जे आपले केळवा बीच पर्यटनचे जे आपलं संयोजक आहे, या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि कारण याला खर्च खूप आहे, पण तरीसुद्धा जिल्हाधिकारी मॅडमला मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी यावेळेस थोडंसं निश्चितच आपल्याला थोडंफार आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाईक साहेबांनाही सांगितलं होतं त्यांनी, आणि हे बऱ्यापैकी या ठिकाणी थोडंफार मिळालं की नाही, सँक्शन झालेलं असं. ठीक आहे, प्रोसेसमध्ये आहे म्हणजे आता अंडर प्रोसेसमध्ये जरा प्रयत्न करावा लागेलच. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना पुनश्च मनापासून आपल्याला धन्यवाद देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गावित साहेब. पर्यटन वाढीसाठी आपले जे प्रयत्न आपण सतत करत असतात ते खूप मोठे आहेत. आणि ती जी तळमळ आहे ती केवळ आपल्या मनोगतातून व्यक्त होत नसते, तर ती नेहमी आम्हाला कृतीतून दिसत असते. धन्यवाद.